चालला आहे. काही प्रॉब्लेम आला तुम्हाला वाचताना प्रॉब्लेम येत असता तर विचारत राहायचं आहे. मार्केटमध्ये चार्ट पण आलेले आहे आपले इतिहास, भूगोल, पॉलिटिक्स ज्यांना पाहिजे असेल त्यांना भेटून जातील. आपण काल जवळजवळ 1805 पर्यंत आले होते, बरोबर. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना झाली, इथपर्यंत आपण बघितलेलं. खालीपर्यंत येऊन गेले आपण. आणि आज आपण 1805 पासून जितकं होईल तितकं घेण्याचा प्रयत्न करू. पण उद्देश इतका आहे, इतिहास समजला पाहिजे. मी घटना सांगता सांगता याच्या बाजूची पण माहिती मी तुम्हाला कंटिन्यू सांगत आहे. हे घडलं, हे घडलं, ते घडलं. जे महत्वाचं आहे ते खुणा करून देत आहे. जे तुमच्यासाठी महत्वाचं नाही ते सांगतोय की वाचू नका. प्लस बाकी लक्षात कसं ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे इतिहास मधलं तुम्हाला 1, 2, 3 किती प्रश्न कधी आले तर पैकीच्या पैकी बरोबर यायला पाहिजे. आपल्या प्रॉपर नोट्स मी सर्वांना दिलेल्या आहे. गुणेश, गुड मॉर्निंग मित्रा. रवी आताच भेट देऊन चालला गेला. आता आपण 1805 बघू. बघा, कॉर्नवालिस 1804 पासून घेतो पहिल्यांदा, नंतर तुम्हाला वाचायला वेळ देईल शेवटचे 5-1 मिनिटं. कारण काय शिकवलं आहे तितकं लक्षात तुमच्या बसलं पाहिजे. गुणेश नोट्स नसेल तर SMS टाकायचा आहे आणि नोट्स मागून घ्यायचे आहे. मला असं वाटते की असेल तुमच्याकडे, मागच्याच वेळेस मी दिलेल्या होत्या. चालेल बरं का. आता आपण 1804 बघू. 1804 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. हा क्वेश्चन खूप वेळा विचारलेला आहे, खूप म्हणजे खूपच वेळा विचारलेला आहे. सर्व एक्झामला विचारला, सरळ सेवेपासून तर UPSC पर्यंत सर्व एक्झामला एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेची स्थापना कोणी केली आणि कधी झाली? जेम्स मॉन्टेग्यूने केली होती आणि 1804 मध्ये झाली होती. जो स्वतःला बंगालचा शेर समजत होता, लॉर्ड वेलस्ली गेला आणि लॉर्ड वेलस्ली गेल्यानंतर कोण आला आहे? कॉर्नवालिसची पुन्हा गव्हर्नर जनरल पदी निवड झाली आहे आणि कॉर्नवालिस आला आणि त्याचं निधन झालेलं आहे. बघा, कॉर्नवालिस तुम्हाला आठवत असेल, मी कालच सांगितलं, कायमधारा पद्धतीचा जनक किंवा कायमधारा पद्धत कोणी चालू केली असा प्रश्न विचारला तर कोणी चालू केली होती? कॉर्नवालिसने चालू केली होती. कॉर्नवालिस. काय? कायमधारा. क लक्षात ठेवायचा आहे. कायमधारा 1792-93 ला चालू केली आहे. 1793 मध्ये बघितले आपण. बघा, यशवंत होळकर यांचा इंग्रजांकडून पराभव झाला आहे आणि होळकरांनी काय केलं आहे? राजापूर घाटचा तह केलेला होता. डॉक्टर कॅरे इंग्रजी भाषेमध्ये मराठी भाषेचे व्याकरण लिहिले, हे पण 100% लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला काल पण हे सांगितलं होतं. म्हणजे काल म्हणजे कधी? काल तर सांगितलंच. आणि मराठी शिकवताना पण आपण पहिल्यांदा हे बघितलं होतं, इंग्रजी भाषेत मराठी भाषेचे व्याकरण कोणी लिहिलेले होते? डॉक्टर कॅरे यांनी लिहिलेले होते. आणि सेंट मॅथ्यू ही पुस्तके लिहिली. बघा, अमृतसर भांगी मिसल करून रणजित सिंहाने जिंकले. ठीक आहे बरं. आता हिच्यातलं हे वाक्य 100% लक्षात ठेवायचं आहे. मी तुम्हाला जे आहे कालच्या दिवशी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे सांगितले होते, इथे मी तुम्हाला लिहून पण दिलेले होते, बरोबर. तू लिहून घेतले असेल, कसं ट्रिक्स नुसार सांगितले होते. ह्या झाल्यानंतर 1805-07 मध्ये बघा, 5 ते 7 सर जॉर्ज बार्लो गव्हर्नर जनरल पदी नियुक्ती झाली. आणि बार्लो जेव्हा गव्हर्नर जनरल झाला बंगालचा, तेव्हा वेल्लोर येथे सैनिकांनी विद्रोह केला होता. लक्षात ठेवायचं आहे. हा वेल्लोर सैनिकांचा विद्रोह विचारला जातो, बार्लो बद्दल विचारलं जात नाही, पण वेल्लोर सैनिकांचा विद्रोह विचारला जातो. महाराजा रणजित सिंहाद्वारे लुधियाना ताब्यात घेतले. लक्षात ठेवण्याची गरज नाही. इथे 1806 100% हे लक्षात ठेवायचं आहे. बेंटिंकने हिंदू शिपायांना गंध लावण्यास
आणि दाढी वाढवण्यास, कानात कुंडले घालण्यास बंदी घातली. बघा, मद्रास छावणीमध्ये आणि हा सैनिकांचा वेल्लोर येथे उठाव झाला. जॉर्ज बार्लो तेव्हा गव्हर्नर जनरल होता आणि बेंटिंग तेव्हा मद्रासचा गव्हर्नर म्हणून बेंटिंगची नियुक्ती झाली होती. आणि बेंटिंगने का केलं असेल बरं? गंध लावू नका, दाढी वाढवू नका, कानात कुंडले घालू नका. कारण शिपाई म्हटला तर शिपायाने असं दाढी मूछ सर्व कापलेली राहिलेली पाहिजे, गंध लावलेली नाही पाहिजे, केस व्यवस्थित कापलेले पाहिजे, असं बेंटिंगचं म्हणणं होतं. आणि असं पहिल्यांदा भारतामध्ये भरपूर जात प्रथा होती, बरोबर. आणि कानात कुंडली घातली, गंध लावला की म्हणजे वेगवेगळ्या कास्टवरून किंवा वेगवेगळ्या धर्मावरून ओळखलं. दाढी वाढवली फक्त तर मुस्लिम धर्माचा आहे, गंध लावलेला हिंदू धर्माचा आहे, कानात कुंडली घातलेली आहे दुसऱ्या धर्माचा आहे, कुठल्याही म्हणजे शीख आहे, असं ओळखता येत होतं. म्हणून केस कापलेले नाही, दुसऱ्या धर्माचा असं ओळखता येत होतं. म्हणून हे बेंटिंगनं हे केलं होतं. मग आपल्या सैनिकांना वाटलं की आमच्या धर्मावर गदा आणण्याचं काम करताय, म्हणून सैनिकांनी वेल्लोर छावणीमध्ये काय केलेला होता? उठाव केलेला होता. कधी? 1806 मध्ये. आता 1807 ला बघा, युरोपात नेपोलियन आणि रशियनचा झार अलेक्झांडर यांच्याशी मैत्रीचा तह झाला आणि भारताला आक्रमणाचा धोका वाढला होता. ठीक आहे, वाढला तर ठीक आहे, काही झालं नाही. नंतर हा जो गव्हर्नर जनरल आहे लॉर्ड मिंटो, हा गव्हर्नर जनरल कधी म्हणून आला होता? 1807 ते 1813. आणि नंतर आपण मॉर्रे मिंटो सुधारणा कायदा आपण बघणार आहोत. मॉर्रे मिंटो तेव्हा मॉर्ले होता, पण मॉर्ले कोण होता? भारताचा मंत्री होता. आणि मिंटो कोण होता? तेव्हा सुद्धा गव्हर्नर जनरल होता, परंतु तो 1919च्या कालखंडामध्ये होता. परंतु हा जो होता हा 1807 ते 1813 म्हणून गव्हर्नर जनरल म्हणून आला होता. यांच्याच कालखंडामध्ये अमृतसरचा तह झाला होता. लक्षात ठेवण्याची गरज नाही. ब्रिटिश कंपनी आणि सिंधीचा अमीरांसोबत मैत्रीचा करार झाला होता. लक्षात ठेवण्याची गरज नाही. पुढचं 1812 साली आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला. विचारलं जातं बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? कोभुल्रे रत्नागिरी मध्ये झालेला आहे. फक्त जन्माचं ठिकाणी लक्षात ठेवलं तरीही चालेल. तसे जन्माचे ठिकाण मी तुम्हाला वेगळ्या पेजवर नोटच्या शेवटी दिलेलं आहे, इथून नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पण आता आलेलेच आहे तर बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म पोभुर्ले इथे झालेला आहे. पेंढाऱ्यांनी इंग्रजांच्या नियंत्रणाखाली मिर्झापूर आणि शहादाबाद जिल्ह्यांवर आक्रमण केले आणि ब्रिटिश कंपनीने पेशव्यांवर 6 कलमी तह लादलेला होता. पंढरपूरचा तह म्हणून तो ओळखला जातो. आता पंढरपूरचा तह कोणाकोणामध्ये झाला असा कंबाईनला प्रश्न विचारला गेला होता एकदा. पंढरपूर बघा बरं, पंढरपूर प्रसिद्ध ठिकाण आहे, तुम्हाला माहिती आहे. म्हणून हा पेशवा आणि ब्रिटिश यांच्या दरम्यान पंढरपूरचा तह झाला होता. बघा 1813 मध्ये चार्टर ऍक्ट आला. चार्टर कायदा पारित झाला. इंग्लंड मधील व्यक्तींना भारतात धर्म प्रसाराची परवानगी देण्यात आली आणि चार्टर कायद्यासाठी भारतात विद्या प्रसारासाठी वार्षिक 1 लाख रुपये दिलेले दिसतात. हा चार्टर ऍक्ट 1813चा लक्षात राहू द्यायचा आहे. प्रश्न विचारला, भारतामध्ये धर्म प्रसारासाठी ब्रिटिशांनी धर्म प्रसार जे करत होते त्यांना कधी परवानगी, कुठल्या चार्टर ऍक्टने परवानगी दिली होती? 1813च्या. शिक्षणासाठी 1 लाख रुपये देणगी किंवा 1 लाख रुपये खर्च करण्याची संमती कधी दिली होती? कुठल्या कायद्याने दिली होती? 1813च्या. परंतु मित्रांनो, नुसती पहिल्यांदा संमती दिली होती, प्रत्यक्ष ही संमती जी दिली होती ती प्रत्यक्ष नाही झाली. परंतु हे बरोबर 10 वर्षाने 1823 मध्ये तेव्हा खर्च करण्यात आले होते. तोपर्यंत खर्च केलेले नव्हते. असं आहे, कारण ब्रिटिश होते. कारण ब्रिटिशांनाही असं वाटत होतं काही पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे भारतीय लोक कधी शिकले तर त्यांचे बघा, शिकले तर हक्क मागतील आणि हक्क मागले की ते स्वातंत्र्य कसं भेटेल याच्याकडे ते बघत राहतील. त्यामुळे त्यांनी उशीर लावलेला होता. परंतु नंतर त्यांनी 1857चा उठाव झाला आणि नंतर त्यांनी विचार केला, लोक शिकले कधी असते तर हा उठाव झाला नसता.
आपण त्यांच्याशी बसून चर्चा केल्या असत्या, हे केलं असतं, त्यांना समजावलं असतं. हळूहळू हळूहळू का होईना आपण नंतर देऊन टाकू असं त्यांना, म्हणून त्यांनी नंतर हळूहळू 1857च्या नंतर शिक्षणांवर सुद्धा खर्च चांगला करायला सुरुवात केली होती. बघा 1800 परत याच कायद्यानुसार चार्टर ऍक्ट नुसारच जो व्यापाऱ्यावर जी बंदी लावलेली होती त्यांनी 1813च्या कायद्यानुसार फक्त चीन मध्ये चहा आणि अफूचा व्यापार सोडला तर बाकी सर्व व्यापाऱ्यांवर त्यांनी बंदी लावलेली होती. 1813 मध्ये दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म झाला आहे. मुंबई येथे जन्म झाला. 1815 मध्ये भाऊ महाजनांचा जन्म झाला होता. तुम्हाला प्रश्न विचारला तो भाऊ महाजनांचं नाव काय आहे? लक्षात ठेव बरं, प्रश्न विचारतात मित्रा. काय नाव आहे? गोविंद विठ्ठल कुंटे असं भाऊ महाजनांचं नाव आहे. आणि जन्म कुठे झाला आहे? कुलाबा पेन या ठिकाणी. कुलाबा म्हणजे आताचं रायगड नाव आहे कुलाबाचं. पहिले 1981 मध्ये नाव चेंज करण्यात आलं होतं. कुलाबाचे नामकरण रायगड ठेवण्यात आलं होतं. कारण रायगड छत्रपती शिवाजी महाराजांची कालखंडामध्ये राजधानी होती. त्यामुळे कुलाबाचं नाव घेऊन रायगड ठेवण्यात आलेलं आहे. जाऊन या, छान किल्ला आहे, बरेचसे सुविधा किल्ले आहे. आम्ही गेले होते आत्ताच, मला वेळ मिळाला तर 100% जा. बघा गोविंद विठ्ठल कुंटे काय भाऊ महाजन यांचा जन्म झाला आहे कुलाबा येथे. प्रश्न विचारला जातो आत्मीय सभेची स्थापना कधी झाली? 1815 कोण करून घ्यायचे आहे? 1815 आणि आत्मीय सभेची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केलेली आहे. बघा परत गॉर्डनने कुमाऊ पर्वतराजातील अल्मडा नगर जिंकले. ठीक आहे बरं का. जनरल ऑक्टर लोणीने अमरचे थापापासून मालन नगर जिंकले. पेंढाऱ्यांनी निजामाचा प्रदेश लुटला. ठीक आहे. शिंदे आणि पंढाराचा तह झाला. इतकं. हे बाकीचं काही लक्षात ठेवण्याची तुम्हाला गरज नाही. पुढे 1816 इंग्रजांनी मक्कनपूर येथे गुरख्यांना पराभूत केले आणि चौगुलीचा तह झाला. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. चौगुलीचा तह कुठल्या कोणामध्ये झाला? कोणाकोणामध्ये? इंग्रज आणि नेपाळ गुरखा यांच्यामध्ये चौगुलीचा तह झाला. मागच्या वेळेस सुद्धा शिकवताना मी तुम्हाला यावर पण फोन करून दिली होती 1816 मध्ये. आणि रघुजी भोसले द्वितीय यांचं निधन झालं आहे. परसोजी गादीवर बसले. बघा त्रिंबकजी डेंगळे गायकवाडचा दूध गंगाधर शास्त्री यांचा खुनाचा आरोप इंग्रजांच्या तावडीतून सुटला होता. ठीक आहे बरं का. 1814 ते 16 नेपाळ युद्ध झालं होतं, आत्ताच बघितलं. आणि गुरख्यांचा इंग्रजांकडून पराभूत झाला. आणि वरच मी तुम्हाला खून करून दिली की यांच्यामध्ये चौगुलीचा तह सुद्धा झालेला आहे. या कालखंडामध्ये तो चाललेला होता 1814 ते 16 कालखंडामध्ये. लक्षात ठेवायचं आहे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? राजाराम मोहन राय यांनी हिंदू कॉलेजची स्थापना कोलकाता येथे केली होती 1817. हिंदू कॉलेज स्थापन 1817 राजाराम मोहन राय. पहिल्यांदा राजाराम मोहन राय यांच्याबद्दल मी तुम्हाला काय सांगितलं? 1815 आत्मीय सभेची स्थापना केली होती. बरोबर. आत्मीय सभा. नंतर इथे बघा एल्फिस्टनने बाजीराववर पुण्याचा तह लावला आणि दौलतराव शिंदेला लॉर्ड हेस्टिंग्ज कडून तह करायला लावला. ठीक आहे. हे काही तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. खडकीच्या लढाईत पेशवा पराभूत. स्मिथने पुण्यावर अधिकार प्रस्थापित केला. हे पेशवा कुठल्या खडकीला लढाई झाली होती पेशवा आणि इंग्रजांच्या दरम्यान. आणि त्यावेळेस पेशवा पराभूत झाला होता आणि इंग्रजांचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? स्मिथने केलेलं होतं. असा कंबाईनला एकदा क्वेश्चन. दक्षिण भारतीय उदारमतवादी संघटना. हा प्रश्न आयोगाचा आवडता आहे. विचारला जातो. दक्षिण भारतीय उदारमतवादी संघटना बघा पी त्यागराज आणि डॉक्टर टी.एम. नायर यांनी केलेली आहे. दक्षिण भारतीय उदारवादी
संघटना स्थापन पी त्यागराज लक्षात ठेवायचं आहे. आणि डॉक्टर टी.एम. नायर ते सर्वादी संघटनाची स्थापना. 1817-18 मध्ये तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले. प्रश्न विचारला जातो, इंग्रज मराठा युद्ध कधी झाले आहे? विचारले आहे 1718 मध्ये. मराठे हारले होते आणि पेठरांविरुद्ध सुद्धा इंग्रजांनी मोहीम रचली होती. बघा, पेशवा बाजीराव द्वितीयाने पेशवापदाचा त्याग केला. 1896 पासून तर 1818 पर्यंत बाजीराव पेशवा होता आणि मग इंग्रज मराठा युद्ध हारले तिसरे पेशव्यांसोबत जे झालं होतं. आणि यास पेशवाला काय केलं, कानपूर जवळील बिठूर येथे राहण्यास परवानगी दिली. कळालं का? बिठूर येथे राहण्यासाठी परवानगी दिली होती. आता पुढे 1818 कंपनी आणि जोधपूर यांच्यात तह झाला होता. काही लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे 100% वरचं वाक्य लक्षात ठेवायचं. पेशवा बाजीराव द्वितीयने पेशवा पदाचा त्याग केला आणि कानपूर जवळील बिठूर येथे राहण्यास परवानगी दिली. तुम्ही झाशीची राणी लक्ष्मीबाई पिक्चर कधी बघितला असेल, यामध्ये पेशवा दाखवलेला आहे आणि बिठूर हे बाई ठिकाण दाखवलेलं आहे. अजून हिस्टॉरिकल पिक्चर बघत चला मित्रांनो, माहिती होते बऱ्यापैकी. काही डायरेक्टर्स पण माहिती देता किंवा दाखवता, परंतु तुम्हाला माहिती होते, इतिहास माहिती होते. कंपनी व उदयपूरसह कंपनी जयपूरचा तह रणजित सिंह जिंकले, ठीक आहे. मराठा साम्राज्याचा अस्त साताराच्या गादीवर प्रतापसिंह सिंग. मराठा साम्राज्याचा तुम्हाला विचारला जातो सरळ सेवेला, मराठा साम्राज्याचा अस्त कधी झाला? 1818 मध्ये. बघा, ब्रिटिशांनी विंग गावात दरोडा टाकताना उमाजी नाईकला पकडले. एकदा याला कंपनीला प्रश्न आला होता, उमाजी नाईकने पहिला दरोडा कुठे टाकलेला होता? विंग गावात टाकलेला होता. विंग इथेच तुम्ही कधी बोबदेव घाटातून कधी गेले तर पुढे तुम्हाला विंग गाव दिसेल. बघा, विंग गावात टाकताना उमाजी नाईकला पकडले. भिल्लांचा बंड मेजर मोरींने मोडला. ब्रिटिशांनी भारतात रयतवारी पद्धत सुरू केली. लक्षात ठेवायचं आहे, पहिल्यांदा कायम धारा पद्धत चालू केली होती, नंतर रयतवारी पद्धत चालू झाली होती. काष्टी आणि कोरेगाव लढाईमध्ये बाजीरावचा पराभव झाला. बापू गोखले हा ठार झाला होता. बघा, नंतर होरकरांनी मंडोसरच्या तहामुळे कंपनीला खानदेशसह नर्मदेच्या दक्षिणेस प्रदेश दिला होता. पुढे 1879, जे मी पुढे करतो ना ते लक्षात ठेवायचं. मी तुम्हाला सांगेल की तुम्ही यावर करा, इतकं लक्षात ठेवायचं आहे. अश्विन, बघा, एल्फिन्स्टनने मुंबई प्रांताचा गव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली होती. मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, ज्यावेळी मराठी साम्राज्याचा अस्त झाला, मग मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर कोण बनलेला होता? मराठा साम्राज्याचा एल्फिन्स्टन बनलेला होता. लक्षात ठेवायचं आहे. म्हणून एल्फिन्स्टन रोड, एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई प्रांताचा पहिला गव्हर्नर बनलेला होता. मराठा साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे, इथे रणजित सिंह याने काश्मीर जिंकलेले होते. लक्षात ठेवण्याची गरज नाही. कोलकाता येथे युवा स्त्री संस्था स्थापन झाली. वाटलं तर लक्षात ठेवा, तुम्हाला सरळ ठेवायला विचारणार नाही, परंतु बारीक खूप करून ठेवायचे आहे. वाचता वाचून काढायचं. 1820 ला हे लक्षात ठेवायचं आहे, द नेटिव्ह स्थापना. एल्फिन्स्टनने केली होती, मुंबईला झाली होती. काय? द नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी. स्कूल बुक कमिटी म्हणजे काय करत असेल हे? भारतीय, आता इंग्रज लोकांना शिकण्यासाठी भारतीय भाषेतून पुस्तकं तयार करत होते आणि भारतीय लोकांना शिकण्यासाठी इंग्रजी आली पाहिजे
म्हणून त्यांना सुद्धा पुस्तकं तयार करण्यासाठी कशा पद्धतीने पाहिजे अशी कमिटी नेमलेली होती आणि एल फिशरने मुंबई येथे नेमलेली होती, द नेटिव्ह स्कूल अँड स्कूल बुक कमिटी. बघा, मनरो मद्रासचा गव्हर्नर बनलेला आहे. 1820 पासून तर 1824 पर्यंत मनरो बंगालचा गव्हर्नर बनला. पुण्यामध्ये संस्कृत कॉलेज चालू झाली होती, एल फिशरने केली होती. लक्षात ठेवायचं आहे, संस्कृत कॉलेज होतं आणि नंतर संस्कृत कॉलेजचं नाव काय करण्यात आलं होतं, पुणा कॉलेज करण्यात आलं होतं, पुणा कॉलेज. नंतर बघा, राजाराम मोहन राय यांनी संवाद कौमुदी हे पाक्षिक चालू केलं होतं. प्रश्न 100% विचारला जातो, लक्षात ठेवायचं आहे. संवाद कौमुदी हे पाक्षिक म्हणजे काय माहिती का तुम्हाला? पाक्षिक बघा, दैनिक माहिती रोज प्रकाशित होणार जे दैनिक असतं. साप्ताहिक माहिती आहे 7 दिवसातून येतं, ते त्याला काय म्हणतात, साप्ताहिक म्हणतात. 15 दिवसातून येतं त्याला काय म्हणतात, पाक्षिक म्हणतात. आणि जे एका महिन्यातून येतं आपण मासिक म्हणतात त्याला. आपण म्हणत नाही का, आपण चालू घडामोडीचे मासिक वाचतो, म्हणजे एका महिन्याचे चालू घडामोडी, बरोबर. दैनिक म्हणजे रोज आपण वृत्तपत्र वाचतो, दैनिक. समजतंय का? या अशा पद्धतीने हे आहे. बघा, 1822 मुंबई समाचार हे पहिले देशी वृत्तपत्र चालू झाले होते. मुंबई समाचार, बॉम्बे समाचार, पहिले देशी भाषेतील वृत्तपत्र. तुम्हाला प्रश्न अजून सुद्धा चालू आहे ते. बॉम्बे समाचार वृत्तपत्र आता 2 शेवटचे कंप्लीट झाले आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, पहिले भारतीय भाषेतून कोणतं वृत्तपत्र चालू झालेलं आहे? कोणतं आहे? मुंबई समाचार. लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे पण लक्षात ठेवा, खालचं मीरत उल अखबार वृत्तपत्र पार्शियन भाषेत चालू झालं होतं, राजाराम मोहन राय यांनी केलं होतं. पहिल्यांदा राजाराम मोहन राय यांचं आपण कुठलं बघितलं, संवाद कौमुदी बघितलं. आणि आता राजाराम मोहन राय यांचं कोणतं बघतोय, मीरात उल अखबार हे वृत्तपत्र बघत आहोत. पार्शियन वृत्तपत्र आहे. नंतर फौज खास दलाची स्थापना बघा, व्हेंचुरा आणि अलार्डने केली होती. जनरल व्हेंचुरा आणि अलार्डने फौज खास दलाची स्थापना केली होती. हे सर्वचे सर्व 1822 महत्वाचं आहे, 1821 महत्वाचं आहे, 1823 सुद्धा महत्वाचं आहे. कारण 1823 मध्ये जो सतीप्रथा बंद करण्यासाठी विनंती अर्ज केलेल्या होत्या, म्हणजे सतीप्रथा नंतर बंद झाली आहे 1829 आपल्याला माहिती आहे, 28ला 28, 29, 30 मध्ये वेगवेगळ्या प्रांतांमध्ये. परंतु सतीप्रथा बंद करण्यासाठी विनंती अर्ज साठी सह्या केलेल्या होत्या आणि ही सह्या म्हणजे बॉम्बे प्रांतामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केली होती आणि कोलकाता प्रांतामध्ये राजाराम मोहन राय यांनी लोकांच्या सह्या घेतलेल्या होत्या. कारण ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं. आता तुम्ही म्हणताय पण लोकांचं म्हणणं आहे का सतीप्रथा बंद करा म्हणून त्यांनी लोकांना भेटत होते, त्यांच्याकडून सह्या करून घेत होता. अजून सुद्धा ग्रामपंचायतमध्ये तुम्ही पद्धत बघितली असेल, काही एखादा ठराव पास करायचा असेल तर ते कागद फिरवतात आणि सह्या करा म्हणतात, बरोबर ना. अशी हे सहीचं हे होतं. बघा, गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म कधी झाला आहे, कुठे झाला, 1823ला झाला आणि कुठे झाला आहे, पुणे येथे झाला. हा प्रश्न मागच्या वेळेस सुद्धा विचारलेला होता. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कधी झाली, कोणी केली? सरळ सेवेला पण विचारला जातो, कंबाईनला विचारला जातो, राज्यसेवेला पण विचारला जातो. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1800 किती मध्ये झाली, 23 मध्ये झालेली आहे. आणि कोणी केलेली आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना? जगन्नाथ शंकर शेठने. आणि त्याच वर्षी वृत्तपत्र परवाना नियम सुद्धा कायदा केला होता जॉन ॲडम्सने. वृत्तपत्र परवाना म्हणजे वृत्तपत्रांवर विविध प्रकारचे बंधने लावली जात होती पहिले, हळूहळू कमी झाली होती. बघा, 1823 ते 100% लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना. लक्षातच ठेवा, गोपाळ हरी देशमुखांचा जन्म 23ला पुणे येथे झाला आहे.
बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी स्थापना जगन्नाथ शंकर शेठ यांनी केलेली आहे. व्हेरी व्हेरी IMP आहे. एवढं एक वाक्य तुम्ही एकदम डिटेल, बाकीचं बी सर्व लक्षात ठेवायचं, परंतु तेवढं एक वाक्य प्रॉपर 2-3 तिथे स्टार करून ठेवा. 1823 ते 28 मध्ये बघा लॉर्ड अमहर्स्ट तेव्हा हा गव्हर्नर जनरल बनलेला होता. लॉर्ड अमहर्स्ट नाव काय होतं? लॉर्ड अमहर्स्ट गव्हर्नर जनरल बनलेला आहे. आणि त्यांच्याच कालखंडामध्ये पहिले इंग्रज ब्रह्मदेश युद्ध झालं आहे. आपण पुढे जाईल तेव्हा मी तुम्हाला आठवण करून देईल. पहिलं कधी झालं? 24 ते 26 या कालखंडामध्ये ब्रह्मदेश आताचा म्यानमार आहे, माहिती ना. पहिले म्यानमारला ब्रह्मदेश म्हणत होते, नंतर म्यानमार असं आहे. ब्रह्मदेश म्यानमार इथे ना मित्रांनो, भारतातला पूर्व सीमा म्यानमारशी लाभलेली आहे. इथे म्यानमार आहे आणि ते काय आहे? इथे भारत आहे. म्यानमार आणि भारत यांच्या, हा पण प्रश्न विचारला होता, म्यानमार आणि भारत यांच्या सीमेवरून कुठली नदी वाहते? इरावती नदी वाहत असते. इरावती. म्यानमार आणि भारत यांच्या सीमेवरून इरावती नदी वाहते. बघा नंतर 24 ते 45 कोळी समाजाचे उठाव झाले. म्हणजे सलग इतक्या वर्ष चाललेला आहे का उठाव? नाही. पहिला उठाव झाला 24-25 मध्ये, नंतर 29-30, नंतर 31-32, नंतर 44-45, अशा पद्धतीने चाललेले असते. म्हणजे थोडे एकूण कालखंड दिला आहे कोळी समाजाचा उठावाचा हा किती? 24 ते 45 मध्ये. ठीक आहे बरं. परंतु पहिले इंग्रज ब्रह्मदेश युद्ध तुम्ही 24 ते 26 मध्ये झालं. इथे हे लक्षात ठेवू शकतात. बघा अमेरिकन मराठी मिशनने स्त्री शिक्षणाची चळवळ चालू केली होती. बघा अमेरिकन मिशनने स्त्री शिक्षणासाठी चळवळ कधी चालू केली आहे? 1824 मध्ये. इथे बघा भाऊ दाजी लाड यांचा जन्म झाला मांजरी गोवा येथे. भाऊ दाजी लाडचा जन्म कधी झाला आहे? मांजरी गोवा येथे झाला आहे जन्म. लक्षात ठेवायचा आहे. 1824 मध्ये बराकपूर छावणीमध्ये उठाव झाला. बराकपूर छावणीतला उठाव आहे. नंतर स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म झाला आहे टंकारा गुजरात येथे. अत्यंत महत्वाचा आहे. भाऊ दाजी लाड यांचा जन्म मांजरी येथे झाला आहे. स्वामी दयानंद सरस्वती टंकारा गुजरात येथे जन्म झाला आहे. इथे रणजित सिंह आणि पेशावर जिंकलेले होते. ठीक आहे बरं. बघा 1825 मध्ये हे पण लक्षात ठेवायचं आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म झाला आहे. पुढे कुठे झाला आहे? शिरवली येथे. भारताचे पितामहा म्हणून जे ओळखले जात होते कोण? दादाभाई नौरोजी यांचा जन्म नवसारी येथे झाला आहे. फक्त कारखाना हे लक्षात ठेवलं तरी चालेल, पण तुम्ही हे लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजींचा जन्म नवसारी गुजरात. विष्णुबुवा शास्त्रींचा जन्म रायगड शिरवली येथे झाला आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म टंकारा येथे झाला आहे. अशा पद्धतीने तुम्ही जन्म लक्षात ठेवू शकतात. भाऊ दाजी लाड यांचा जन्म मांजरी येथे झालेला आहे. इंग्लंडमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम चालू झाले होते. 25 पासूनच रेल्वे रूळ टाकण्याचे काम चालू झाले, परंतु 25 ला ते चालू झाले नव्हते. बघा 26 ला राजाराम मोहन राय यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली. लक्षात ठेवायचं आहे वेदांत कॉलेज. आपण राजाराम मोहन राय यांच्या बद्दल एक बघत आहोत. पहिल्यांदा आपण आत्मीय सभेची स्थापना बघितली 1815 ला, बरोबर ना. काय काय बघितलं आपण? आत्मीय सभा बघितली. राजाराम मोहन राय यांनी केली होती स्थापना आत्मीय सभा. कधी? 1815 ला. नंतर 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. 1817 हिंदू कॉलेज. नंतर 1821 मध्ये आपण संवाद कौमुदी हे बाहेर वृत्तपत्र बघितलं. 1823 मध्ये पार्शियन भाषामध्ये संवाद कौमुदी पार्शियन होतं. 1823 मध्ये पार्शियन भाषामध्ये आपण मीरत उल अखबार हे बाहेर वृत्तपत्र बघितलं. आणि आता आपण राजाराम मोहन राय यांच्याबद्दल परत 1824 मध्ये सह्या घेतलेल्या होत्या सतीप्रथा बंद करण्यासाठी. आणि आता आपण 1826 पर्यंत आलो आहे. राजाराम मोहन राय तर वेदांत कॉलेजची स्थापना कोणी केली आहे? राजाराम मोहन राय यांनी केली. कधी केली?
26 ला केलेली आहे. समजतंय का मित्रांनो? प्रत्येकाला समजतंय ना? वर्गामध्ये भरपूर मुलं बसलेले आहे. गुन्हे खूप मुलं आहे मित्रा. आवाज लय खरखर येतोय का? आता पण येतोय का गुन्हे? सांग बरं मित्रा, आवाज खरखर येतोय का? आवाज येतोय का व्यवस्थित? हॅलो, आवाज लय खरखर येत आहे. आता येतोय का मित्र आवाज? खरखर मी काय म्हणतो, त्यांना सांग बरं का. हा, चालू करून बघते का? मोबाईलवरच नाही पण कॉल करावा लागेल. हा दूर आहे ना, तिथून लगेच आवाज देता येत होता आपल्याला. कसा येतोय? नाही येत आता. ठीक आहे बरं मित्रा, ठीक आहे. नाही येत म्हणतात, नाही येत. येतोय का खरखर आवाज? परत सांग, परत सांग. खरखर आवाज येतोय का? आवाज खरखर येत आहे का? ते शिकवण्याच्या नादामध्ये माझं लक्ष नव्हतं SMS वर. येतो परत खरखर. सांग बरं. कोणी असेल तर सांग. वेदांत कॉलेज लक्षात ठेवायचं कधी 1826 ला चालू झालेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तारखा विचारतील, वाटलं तर असंही तुम्हाला विचारू शकतील. हो येतोय सर. थांबते बाई, ते बोलवायला विद्यार्थी गेलेले बोलवायला मुलांना, यांना. हॅलो हॅलो हॅलो. नाही मी असं पकड, त्यामुळे मी असं ठेवतोय. हो. तू पण लाव बरं. चालू नाही केलं का? म्हणजे ऑनलाईनला नाही का? लाव बरं का, आवाज जायच नाही. ॲप मध्ये आहे का? जॉईंट आहे का आपला? एक विद्यार्थी पण असला तरी पण त्याची काळजी घेतली पाहिजे. कारण आपण शिकवतात असं नाही, ते समजलं पण पाहिजे व्यवस्थित. बरोबर. आणि CRG अकॅडमीचा तोच मोठो आहे, विद्यार्थ्यांना प्रॉपर नॉलेज द्यायचं. जास्तीत जास्त मुलांची पोस्टिंग आली पाहिजे. त्यामुळे इतकं डिटेलमध्ये मी पहिल्यांदा लेक्चरला जेव्हा आलो होतो तेव्हा मला सरांनी सांगितलं होतं, राहुल सरांनी, की सर तुम्हाला डिटेलमध्ये शिकवावं लागेल. आणि कारण आपले जे मुलं आहे त्यांचा रिझल्ट काढणं महत्त्वाचं आहे. आणि डिटेलमध्ये म्हणजे त्यांना फक्त एकच एक्झाम देणार नाही, ते सर्वचे सर्व एक्झाम देतील, कारण रिझल्ट यायला पाहिजे. आणि आपण प्रत्येक विषय तशाच पद्धतीने शिकवलेला आहे आणि शिकवतो सुद्धा आहे. प्लस आयोगा आणि बाकीचे सरळ सेवेला तर प्रश्न तर येतात आहे, पण बाकीच्या एक्झाम ज्या होत आहे, कालची गटकची एक्झाम झाली त्याला सुद्धा प्रश्न आले आहे, गटबची एक्झाम झाली त्याला सुद्धा प्रश्न आले आहे. थोडा येतोय ना. अजून UPSC ला पण प्रश्न आले, मी तुम्हाला सांगितलं प्रश्न येत आहे म्हणून. यामधून पण कंबाईनला पण प्रश्न येतात, सरळ सेवेला प्रश्न येतात. सर मला सांगितलं होतं की सर मुलं पोलीस भरतीच नाही, पोलीस भरती, तलाठी, नगर परिषद, जिल्हा परिषद, आरोग्य सेवक, मिलिटरी भरती, सर्व सरळ सेवेच्या एक्झाम देतात. त्यामुळे सर्व एक्झामला कामात यायला पाहिजे, अशा पद्धतीने घ्या. आणि आपण तशाच पद्धतीने घेत आहोत.
आणि विशेष म्हणजे प्रत्येकाला 2-2, 3-3, 4-4 वेळा आपण विचारतो, समजलं का, समजलं का, व्यवस्थित होतंय ना. आणि सर्व मुलं खुश आहेत. मला इतका आनंद होतोय सध्या. ठीक आहे बरं का. आता आपण 1827 ही बाई घटना बघू. 1827 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला आहे. कुठे जन्म झाला? कडगुण येथे जन्म झाला आहे. कडगुण, सातारा येथे जन्म झाला. आणि नंतर 1827 साली विष्णू शास्त्री पंडित यांचा सुद्धा जन्म झाला आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची जन्मतारीख 11 एप्रिल आहे. 11 एप्रिल 1827 तेव्हा ही तारीख आहे. या मित्रा, स्वागत आहे. हा, तू पण होता का खरखरला? हा, तू तू कधी कधी तूच लाईव्ह राहतो का अश्विन? म्हटलं का दुसरा पण अश्विन आहे, मला असं वाटलं होतं. हा, मी एकदा अश्विनच्या जागी अश्विनी म्हणाला होतो, आठवतंय ना तुला? अश्विनी म्हटलं, सॉरी म्हटलं मित्रा, माझ्याकडून चुकून गेलं. बरोबर, ते दुरून मला ते दिसलं नव्हतं ना, हे दूर राहतं ना, असं आहे. हा, तू बऱ्याच दिवसानंतर भेट दिली. हा, किती असं आहे का? 1 महिना जास्त झाला आहे, पण ठीक आहे बरं का. कारण 2 महिन्यापासून मीच लेक्चर घेत आहे. हा, बरं, ऑनलाईन ऐकत जा. ऑनलाईन पण ऐका. ज्यांनी लेक्चर ऐकले नाही 100% फायदा होतो. तुम्हाला तर माहितीच आहे. कालचं तुम्ही पेपर चेक करा, इतिहास बघा, भूगोल बघा, पॉलिटी बघा, पॉलिटीचे प्रश्न बघा, जे घेतलेले आहे मी तुम्हाला सांगितलं होतं ना. बरोबर, आपला 31 तारखेला पॉलिटी संपला आणि 1 तारखेला पेपर झाला. सर्वचे सर्व प्रश्न घेतलेले आले, सर्व बिलकुल एकही सुटलेला नाही. तुम्ही वाटलं तर पेपर असेल तुमच्याकडे गटकचा तर तो घेऊन या. आहे का आता मोबाईल मध्ये आहे का? थांबा मग हे आपण थोडं पुढे जाऊ. काढून ठेव. कारण माझा मोबाईल स्विच ऑफ आहे. मला विद्यार्थ्यांचे कॉल येत राहतात ना, मग लाईव्ह लेक्चर म्हणून स्विच ऑफ करून ठेवतो. काय? हा, चार्ट पण भेटते ना, मी तुम्हाला सांगितलंय किती ते आहे म्हणून चार्ट उपलब्ध. नाही, इथे कसं आहे, मी संध्याकाळी जातो घरी. बरोबर, संध्याकाळी घरी जातो, मग सकाळी इथे येतो. असं आहे. मी डायरेक्ट अकॅडमीला जात नाही ना. मी डायरेक्ट हे पहिल्यांदा प्रायोरिटी, पहिल्यांदा आपलं हे लेक्चर होतं. नंतर हे लेक्चर झाल्यानंतर इथून माझी सुरुवात होते, नंतर बाकीच्याकडे. असं आहे. हां, मग या ना मग तिथे. ते मुलं आले होते त्या दिवशी, त्यांनी आणले. तो बाई तो बारका मुलगा. हा, तो सध्या इंग्लिशला बसतोय, चांगलं आहे. सोने सर इंग्लिश कच्चं आहे म्हणे, माझं माझं जी एस चांगलं आहे. म्हटलं बस, आणि त्याचं झालंय ना पहिले सर्व, सोने झालंय म्हणे माझं. म्हटलं ठीक आहे. या मग तिकडे आता हे झाल्यानंतर या वाटलं तर माझ्यासोबत. असं करा. बघा, मी तुम्हाला सांगितलं. आता आपण कुठपर्यंत आलो होते? राजाराम मोहन रायच्या भरपूर आपण घटना बघितल्या. राजाराम मोहन राय यांच्या नंतर महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कडगुण येथे झाला आहे ते, आणि विष्णू शास्त्री पंडित यांचा जन्म सातारा येथे झाला आहे. बघा, 1828 मध्ये ब्राह्मण समाजाची स्थापना झाली आहे. तुम्हाला सरळ सेवेला प्रश्न विचारता, कंबाईनला सुद्धा प्रश्न विचारता, ब्राह्मण समाजाची स्थापना कोणी केली आणि कधी झाली? बघा, एकेश्वर सांगितलं होतं, म्हणजे ईश्वर एक आहे असं तत्व कोणत्या समाजाचं होतं? तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर कोणाचं होतं? ब्राह्मण समाजाचं होतं, लक्षात ठेवायचं आहे. बघा, लॉर्ड ॲमहर्स्ट नंतर गव्हर्नर जनरल म्हणून कोण आलेला आहे? विल्यम बेंटिंग गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आहे. 1823 पासून तर जवळजवळ 1828 पर्यंत गव्हर्नर जनरल लॉर्ड ॲमहर्स्ट हा होता, आणि 1828 मध्ये विल्यम बेंटिंग गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आहे. हे दोन्ही वाक्य लक्षात ठेवायचं आहे. नंतर तुकोमोसेच्या नंतर रशियाचा प्रभाव झाला, तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. आणि बेंटिंग गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्ती झाली. कुठपर्यंत गव्हर्नर जनरल होता बेंटिंग? 1828 ते 1835 पर्यंत. म्हणजे आता ज्या 35 पर्यंत ज्या घटना बघू सर्व, त्या सर्व कोणाच्या कालखंडातल्या असतील? विल्यम बेंटिंगच्या कालखंडातल्या असतील. पुढे चर्च मिशनरी सोसायटीने स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू केली. पहिल्यांदा आपण 1824 मध्ये बघितलं, अमेरिकन मिशनरी सोसायटीने स्त्री शिक्षणाची
चळवळ चालू केली होती, स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. नंतर ही चर्च मिशनरी सोसायटी आहे, ह्याच सोसायटीने सुद्धा स्त्री शिक्षणाची सुरुवात केली होती. म्हणजे स्त्री शिक्षणाची भारतामध्ये सुरुवात झालेली होती. परंतु या कोण घेत होत्या? मिशनरी घेत होत्या. मिशनरी म्हणजे कोण? जे परकीय आहे, जे धर्म उपदेशक आहे, म्हणजे आपल्या धर्मामध्ये परिवर्तन करण्यासाठी आले आहे, ते घेत होते. किंवा जे इंग्रजांचे प्रतिनिधी आहे ते घेत होते. पहिली मुलींसाठी शाळा करणारे पहिले भारतीय कोण होते? महात्मा ज्योतिबा फुले. बरोबर. पहिली स्त्री शिक्षिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले या होत्या. पहिल्या मुख्याध्यापिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले ह्या होत्या, पूर्ण भारतातल्या. बरं, परंतु चर्च मिशनरी सोसायटीने सुद्धा सुरुवात केली आहे 28 मध्ये. आणि गवा जोशी म्हणजे गणेश वासुदेव जोशी, ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो. तुम्हाला प्रश्न विचारला तो, सार्वजनिक काका कोणाला म्हणतात? गवा जोशी यांना म्हणतात. यांचा जन्म कुठे झाला आहे? पुणेमध्ये झाला आहे आणि 1828 ला झाला. लक्षात ठेवायचं, हे दोन्ही लक्षात ठेवा. हे तर तुमचं तर लक्षात राहिलं, तिथे हे लक्षात ठेवलं तर. किंवा हे वाक्य नाही लक्षात ठेवायचं असेल तर पहिलं वाक्य लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, आणि नंतर सार्वजनिक काका लक्षात ठेवा, गवा जोशी यांना म्हणतात. अशा पद्धतीने 100% लक्षात ठेवायचं आहे. सर्वांचा आवडता प्रश्न आहे, सती प्रथा बंद कधी करण्यात आली होती कायद्याने? 1829 ला. आणि सती प्रथा बंद करण्यासाठी कोणी मदत केली होती? कोणी? राजाराम मोहन राय. आणि मुंबई प्रांतामध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांनी मदत केली होती. मी तुम्हाला 1823-24 पासूनच सांगितलं, सह्या घ्यायला सुरुवात झाली होती, बरोबर ना. नंतर सती प्रतिबंधा तेव्हा ही कायद्याने बंदी झालेली होती. तुम्हाला पहिले भारत म्हटलं तर भारतामध्ये आपण कुठल्या चांगल्या गोष्टी मानत होतो? सती ही चांगली प्रथा होती. मग सती प्रथा बंद होते म्हणजे काही जे सनातनी होते, म्हणजे सनातनी म्हणजे प्रत्येक समाज किंवा प्रत्येक धर्म हा वाईट नसतो बरं का. काही काही जे लोक आहे पारंपरिक विचारायचं, सती प्रथा बंद होते म्हणजे आमच्या धर्मावर गदा आणलं जातं, असे सुद्धा विचार करत होते. म्हणजे नवरा कधी मेला तर बायकोने काय करायचं? म्हणजे ते जिवंत, आणि नाही म्हणजे इच्छा असेल तर ठीक होतं, परंतु नाही पण इच्छा असली तरी पण बायकोला बांधत होते, पोत्यात घालत होते, काही ठिकाणी बेशुद्धीचं औषध सुद्धा देत होते आणि सती जाण्यासाठी भाग पाडत होते. आपण त्या चांगल्या प्रथा मानत होते. केशोपन प्रथा आपण चांगली मानत होतो, म्हणजे महिलांची टकली करणे. केशोपन करणे म्हणजे केशोपन झाल्यानंतर पती मेला तर महिलाची टकली कधी केली, केशोपन कधी केले तर महिला विद्रूप दिसते, या मागचं कारण होतं. परत मुलगी झालं नरबळी नारी बळी, तुम्ही ऐकलेलं असेल, बळी प्रथा होती. म्हणजे देवाच्या दारात बळी द्यायचा नारीचा, नारी बळी. आपण आता जे नारळ फोडतो ना, ते नारळ जे फोडतो ते तशाच पद्धतीने ते पुढे नारीचा बळी नको द्या, त्या जागी नारळ फोडा. म्हणजे नारळा म्हणून पाणी येतं, ते गोड लागतं खायला, अशा पद्धतीने त्यांनी काढलं. नाही तर नारळ यावरून ते निघालेलं आहे, नारळ फोडणे. महिलांना तर फोडायला पण नाही पाहिजे, परंतु धार्मिक असं आहे, ठीक आहे. काही लोक फोडत नाही, वाहून देतात, बरोबर, असं आहे. बघा, सती प्रतिबंध सांगितले तुम्हाला अजून आपल्याकडे चांगली प्रथा काय मानली जात होती की समुद्रगमन न करणे. म्हणजे तुम्ही बसू नका, समुद्रगमन नको, पाप लागेल, असं होतं. ब्रिटिश लोक इतक्या दुरून भारतात आले होते, व्यापार इतक्या मोठा करत होते, बरोबर. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रथा आपल्याकडे. आपण त्याला परत मुलगी झाली की त्या मुलीला पोत्यात काही ठिकाणी पोत्यात घालून फेकून देत होत्या. तुम्ही वाघ्या मुरळीची प्रथा पण ऐकलेली असेल. ती अशी होते की वाघ्या मुरळी म्हणून देवासाठी सोडून देणे, मुलगा मुलगी असो, किंवा अशा प्रथा होत्या, वेगवेगळ्या भरपूर प्रथा होत्या आपल्याकडे. इंग्रज आले, हळूहळू लोकांनी शिक्षण घेतलं आणि हळूहळू त्या प्रथा काय झाल्या, त्या बंद झाल्या. आणि नंतर अजून ही जी सतीप्रथा आहे, अशी घटना 1987 पर्यंत ऐकायला भेटलेली होती. 1987 राजस्थानमध्ये, 87
2000 पर्यंत लोक सती प्रथा मानत सुद्धा होते. म्हणजे कुठे 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 एकदम अंशिक याच्यावर कंटिन्यू नव्हते. पहिल्यांदा कोलकाता प्रांतामध्ये, बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा बंद झाली आणि नंतर 1830 मध्ये मद्रास आणि मुंबई प्रांतामध्ये सती प्रथेवर काय झालेले आहे, बंदी घातलेली आहे. मग बंदीसाठी मदत मी तुम्हाला सांगितलं राजा राममोहन राय आणि कोणी कायदा केला होता, विल्यम बेंटिंकने. राहील का लक्षामध्ये सती प्रथा बंदी कायदा लक्षात ठेवायचा आहे. 1829 आणि मुंबई मद्रास मध्ये कधी विचारले तर 30 मध्ये आहे. बघा 1831 मध्ये पुन्हा रिपनने म्हैसूर राज्य दत्तक पुत्राला मिळवले. हे ऍक्च्युली रिपन मध्ये पाहिजे होतं, 1882 मध्ये पाहिजे होतं. आता इथे दिलेलं आहे तर देऊ द्या त्यांना. हे यामुळे दिलेलं आहे, म्हैसूर राज्याचं विलिनीकरण केलं विल्यम बेंटिंकने. म्हैसूरचं विलिनीकरण म्हणजे विल्यम बेंटिंकने म्हैसूरच नाही, बघा म्हैसूर केलं होतं, म्हैसूर, कुर्ग केलं होतं, कुर्ग, कच्छर केलं होतं, कच्छर, चाचर केलं होतं, चाचर, जयंतिया केलं होतं, जयंतिया. हे विल्यम बेंटिंकने संस्थाने खालसा केले होते, विलिनीकरण केले होते. आपण म्हणतो ना संस्थानिक खालसाकरण डेव्हलपने केली होती, पण सुरुवातीला विल्यम बेंटिंकने केली होती. हे इतके संस्थानिक खालसाकरण केले होते. इथे म्हैसूरचा उल्लेख आहे, लक्षात ठेवायचा आहे. नंतर जे म्हैसूर विलिनीकरण झालं होतं, मग रिपन 1880 ते 84 या कालखंडामध्ये व्हाईसराय म्हणून आला आणि व्हाईसरायने काय केलं होतं, म्हैसूर राज्य दत्तक पुत्राला परत देऊन टाकलेलं होतं. असं होतं. बघा सावित्रीबाई फुले यांचा जन्म झालेला आहे. जन्म कुठे झाला आहे, नायगावला झालेला आहे. आणि कधी झालेला आहे, 3 जानेवारी 1831 ला जन्म झालेला आहे. येते लक्षामध्ये 3 जानेवारी 1831 ला सावित्रीबाई फुले यांचा जन्म नायगाव इथे. आणि हा जो सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार बालिका दिन म्हणून पाळतं, बालिका दिवस म्हणून पाळत असतं दिवस. बघा उमाजी नाईकांना नाना चव्हाण याने उत्तोळी येथे पकडून इंग्रजांना दिले. प्रश्न कंबाईनला विचारला जातो, सर्व एक्झामला प्रश्न विचारला जातो. उमाजी नाईकांना कुठे पकडून दिलेले आहे, कुठे पकडून दिलेले आहे, उत्तोळी येथे पकडून दिलेले आहे. आणि कोणी, नाना चव्हाणने पकडून दिलेले आहे. उमाजी नाईकांवर भरपूर बक्षीस ठेवलेले होते. 200 बिघा, 400 बिघा जमीन, 1 बिघा म्हणजे कितीतरी एकर होतं, बरोबर ना. 1 बिघा म्हणजे 2-2.5 एकर होत असेल, काय माहिती कितीतरी एकर. आणि इतके रुपये तुम्हाला दिले जातील, 1000, 5000, 10-12 हजार. आणि तेव्हाचे 10-12 हजार, तेव्हा 10-12 हजार रुपयात काय काय नाही येत होता, म्हणजे किती कोट्यावधी रुपये आताचे. असं आहे. उमाजी नाईकांना नाना चव्हाणने कुठे पकडून दिले आहे, उत्तोळी येथे. आणि मी तुम्हाला मागे ते पण लक्षात ठेवायला सांगितलं, पहिला दरोडा कुठे टाकलेला होता, विंग गावात टाकलेला होता. बरं आताच सांगितलं ना, आहे का नाही लक्ष, विंग गावात दरोडा टाकलेला होता. आणि विंग वर बी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, उत्तोळी इथे पण आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. बाबा पद्मनंदजी यांचा जन्म झालेला आहे बेळगाव येथे 1831 मध्ये. सेशन जज हे पद निर्माण झालं होतं. बघा जज, सेशन जज हे पद कोणी निर्माण केलं, असा प्रश्न विचारला जातो. कंबाईनला नाही, सरळ सेवेला नाही तर कंबाईनला तरी विचारला जातो सेशन जज. विल्यम बेंटिंकनं तयार केलेलं आहे. आणि बेंटिंकने म्हैसूर साम्राज्य जोडले, हे आपण बघितलं वरती. नियंत्रित मंडळाचा अध्यक्ष लॉर्ड एनबरो म्हणजे सिंधू नदी व्यापार मुक्तीकरणासाठी होतं. ठीक आहे बरं का. रणजित बेंटिंकची रोपड येथे भेट झाली नाही, लक्षात ठेवण्याची गरज आहे. इथे बघा हे 100% हा प्रश्न विचारला जातो. बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण मराठी भाषेतले पहिले साप्ताहिक काढले. प्रश्न विचारतात, पहिले साप्ताहिक कोणी काढले, मराठी भाषेतले पहिले साप्ताहिक कुठले, किंवा मराठी भाषेतले पहिले वृत्तपत्र कोणते. कोणते आहे, दर्पण आहे. आणि हे काय होते, साप्ताहिक होते. दर्पण लक्षात ठेवायचं आहे.
हा जो यांचा बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिवस 6 जानेवारी आपण हा वृत्तपत्र दिन म्हणून पाळतात. हे पण लक्षात ठेवा. वृत्तपत्र दिन कुठला आहे? 6 जानेवारी आहे, आपण तो पाळत असतो. आणि पहिलं मराठी भाषेतलं साप्ताहिक कोणतं? प्रश्न आला तर बरोबर येईल का? दर्पण हे मराठी भाषेतलं पहिलं साप्ताहिक आहे. लक्षात ठेवा. इथे बघा, उमाजी नाईकांना फाशी, सोबतच कुशाबा नाईक आणि बापू सोळकर यांना तिघांना फाशी झाली होती 1832 मध्ये. बेंटिंकने अमीरांशी व्यापारासाठी तळासाठी कर्नल पॉइंटला सिंधूला पाठवले नाही. बघा, इथे कच्छर हे संस्थान सुद्धा विल्यम बेंटिंकने जोडलेले आहे. मी तुम्हाला इथे सुद्धा सांगितले. बरोबर, ते बरेच संस्थान जोडलेले आहे, बाकीच्यांचा उल्लेख नसेल, पण इथे ठेवा, हे लक्षात ठेवा. त्या कच्छरचा उल्लेख सुद्धा आलेला आहे. बघा, 1833चा चार्टर ऍक्ट झाला होता. पहिल्यांदा मी तुम्हाला 1813चा सुद्धा सांगितलेला आहे, आठवत असेल. 1813 नंतर 1833चा पहिला जो होता 1893चा होता. नंतर 1793, 1813 आणि नंतर 1833 आणि 1833 नंतर जो चौथा चार्टर ऍक्ट होता तो 1853चा पुढे आहे. दर 20 वर्षानंतर चार्टर ऍक्ट होते. बघा, भेदभाव धोरण समाप्त केलं होतं या चार्टर ऍक्टने आणि व्यापारावरील कंपनीचा एकाधिकार समाप्त केलेला होता. एकाधिकार जो कंपनीचा होता हा समाप्त केलेला आहे. इंग्लंडमध्ये राजाराम मोहन राय यांचा मृत्यू झाला आहे ब्रिस्टॉल या ठिकाणी. प्रश्न विचारला जातो, राजाराम मोहन राय यांचा मृत्यू कुठे झाला आहे? ब्रिस्टॉल येथे झाला आहे, इंग्लंडमध्ये. आणि मित्रांनो, प्रिव्ही कौन्सिलची न्याय समिती स्थापन झाली. शेती नकाशा आणि रजिस्टर यांचा उपयोग केला आणि ब्रिटिश साम्राज्याचं गुलामगिरी प्रथा समाप्त झाली. म्हणजे गुलामगिरी प्रथा होती आपल्याकडे. गुलामगिरी प्रथा तुम्हाला माहिती असेल, पहिले गुलाम ओळखण्यासाठी त्यांच्या पायामध्ये असं मोठी कडी बांधली जात होती. म्हणजे आणि ती कडी अशी होती, लहानपणी कडी टाकली तर ते आयुष्यभर कोणीच तोडू शकत नव्हता. लय लोहाराकडे दिले तरी पण तो कडी तोडत नव्हता. आणि ती कडी कधी तोडली म्हणजे दुरूनच समजायचा हा गुलाम आहे. गुलामगिरी प्रथा बऱ्याच कालखंडात म्हणजे इथे समाप्त करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अक्षरशः 1900 भारत स्वातंत्र्य होईपर्यंत तरी पण गुलामांची प्रथा होती. आणि गुलाम म्हणजे एकटेच नाही, त्याचे वडील गुलाम असतील, त्यांचे आजोबा गुलाम असतील, त्याचा होणारा मुलगा सुद्धा गुलाम, ते जो छोट्या बाळाचा होणारा मुलगा सुद्धा, म्हणजे पिढ्यानपिढ्या सर्व गुलाम, सर्व पूर्णतः पूर्ण. फक्त आणि काय गुलामांना पाहिजे ते तसं काम सांगणं, दिवसभर राबवून घेणं, फक्त खायला देणं आणि ऐकावंच लागत होतं. आणि ते पहिले लोक डेंजर होते, बेकार होते लोक, बरोबर ना. म्हणजे कसं ते गुलामांकडून काम करण्यासाठी त्यांना मारत ठोकत हे करत असं होतं. काही असतील चांगले, परंतु प्रथा ही ब्रिटिशांनी बंद केलेली आहे, गुलामगिरी प्रथा. तरी 1833 मध्ये. बघा, सतीप्रथा सुद्धा बंद केली, गुलामगिरी प्रथा सुद्धा बंद केली, अजून एक प्रथा बंद झालेल्या आहे. बघा ना, जगन्नाथ शंकर शेठ यांनी एल्फिस्टन कॉलेज स्थापण्यामध्ये पुढाकार घेतला. एल्फिस्टन कॉलेजची स्थापना पुढाकार कोणी घेतलेला आहे? जगन्नाथ शंकर शेठने 1834 मध्ये. बघा, कुर्ग आणि कच्छर ही, बघा इथे कुर्गचा परत उल्लेख आला, मी इथे लिहिलेला आहे. बरं, विल्यम बेंटिंकने संस्थाने खालसा केली होती. ही ब्रिटिश साम्राज्यामध्ये विलीन केले आहे. बघा, जम्मूचा राजा गुलाब सिंहाने लडाख जिंकलेले आहे आणि कुर्ग परत विलीनीकरण केले, परत आलेला आहे एका ठिकाणचं, लक्षात ठेवलं ठीक आहे. बघा, 1835 मध्ये इंग्रजी भाषेचा भारतीय प्रशासनात सरकारी भाषा वापर सुरू झाला आहे. भारतीय प्रशासनात वापरताना इंग्रजी भाषेचा वापर करा असं त्यांनी सांगितलेलं होतं. आणि हे सुद्धा प्रश्न विचारलेला आहे, कोलकाता येथे मेडिकल कॉलेज तर रुड़की येथे इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना झाली. पहिल्यांदा डॉक्टर आले, नंतर इंजिनियर आले, बघितलंय. कधी? कोलकाता येथे पहिल्यांदा सुरुवातीला मेडिकल कॉलेजची स्थापना झालेली आहे, पहिली.
आणि पहिली इंजिनिअरिंग कॉलेज कुठे चालू झाले आहे? रुरकीला चालू झाले आहे. लक्षात ठेवा. प्राकृतिक कारणांवरून बेंटिंगने काय केलं? त्यागपत्र केले आणि वृत्तपत्रांवरील सर्व निर्बंध दूर केलेले होते. प्रश्न तुम्हाला हे चार्ल्स मेटकॉफचा इथे आपण बघू ते. मेकॉले समितीचा अहवाल सादर झाला. ठीक आहे बरं का. प्रश्न इथे विचारला जातो, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोण आहे? मेटकॉफ हा वृत्तपत्राचा मुक्तिदाता आहे. वृत्तपत्रांचा मुक्तिदाता इथे तुम्ही लिहू शकतात. चार्ल्स मेटकॉफ, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोण आहे? सरळ सेवेला पण प्रश्न विचारला जातो. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडला? लॉर्ड मेकॉलेनं शिक्षणाचा झिरपता. लिहि रे मित्रा, लिहि, तुझ्यासाठीच आहे. बरोबर, तुझ्याकडे आहे म्हणून. चार्ल्स मेटकॉफ, वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. तिथे जागा आहे. मी लिहून हे बाकीचं लिहून देतोय, तू लिहितोय ना. आणि हे कसली बघा, लॉर्ड मेकॉले, असे खुनकर आणि ते शिक्षणाचा झिरपता सिद्धांत. शिक्षणाचा झिरपता सिद्धांत कोणी मांडलेला आहे? लॉर्ड मेकॉलेने मांडलेला आहे. शिक्षणाचा झिरपता. त्याला पहिली विलांटी दे, ली, पली आणि ताली, ली आणि त्याला एक काना दे आणि सिद्धांत कोणी मांडलेला आहे? शिक्षणाचा झिरपता. म्हणजे मेकॉलेचं म्हणणं, इंग्रजांचं म्हणणं असं होतं की पहिल्यांदा वरच्या जातीला शिक्षण द्यायचं. बरोबर. मग वरची जात काय करेल? खालच्या जातीला शिक्षण देईल. मग ही जात काय करेल? खालच्याला, म्हणजे जात, धर्म किंवा उच्च वर्णीय हे वर्णाला शिक्षण दिलं. या दुसऱ्या वर्णाला, नंतर तिसऱ्या वर्णाला, नंतर चौथ्या वर्णाला, नंतर असे शिक्षण काय जाईल, इथून असं पाजरत जाईल आणि सर्व लोक काय होतील? शिक्षेद्वारे होईल. परंतु यांनी काय केलं? यांनी यांच्या पुरतं मर्यादित ठेवलं. असं आलं. कारण शिक्षण घेतलं म्हणजे बोलणं येतं, बोलणं आलं म्हणजे अधिकार मागतात. बरोबर ना? असं आहे. त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे. बघा, 1836 मध्ये दादोबा तळखरकर यांचा महाराष्ट्र मराठी भाषेचे व्याकरण हे पहिले पुस्तक लिहिले. प्रश्न विचारला जातो, दादोबा तळखरकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेले होते. आणि मी तुम्हाला मराठी शिकवताना पहिल्याच पेजवर ते सुद्धा दिलं होतं. ते कॅरेचं सुद्धा दिलं होतं. इंग्रजीतून मराठी भाषेचं व्याकरण कोणी लिहिलेलं होतं? डॉक्टर कॅरेनं लिहिलेलं होतं 1855 ला. आणि 1836 ला दादोबा तळखरकर महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक प्रसिद्ध केले. तुमच्याकडे मराठीच्या नोट्स असेल ना, पहिल्या पेजवर तुम्ही बघून घ्या. बघा, इथे हा प्रश्न पण विचारलाय. बंग भाषा प्रचार समिती कार्यरत होती, पण तुम्ही काही लक्षात ठेवू नका. ऑकलंड गव्हर्नर जनरल म्हणून भारतात कधी आलेला आहे? 36 मध्ये आला आहे. 35 पर्यंत काय कुठला गव्हर्नर होता? विल्यम बेंटिंग. बरोबर ना? इथेच बघितलं, बेंटिंगचा कालखंड आपण इथूनच चालू केला होता. मी तुम्हाला सांगितलं 1828 ते 1835. 35 नंतर 35 ते 36 कोण गव्हर्नर जनरलला? मेटकॉफ आला. नंतर लगेच 36 मध्ये मेटकॉफ गेला आणि पुढचा गव्हर्नर जनरल कोण आलेला आहे? ऑकलंड गव्हर्नर जनरल म्हणून आलेला आहे. ऑकलंडने सुद्धा संस्थाने खालसा केली होती. मग प्रश्न विचारतात, खालीलपैकी कोणकोणत्या गव्हर्नर जनरलने संस्थाने खालसा केली होती? मुलं मजेत लिहिता. डलहौसी यांनी केली होती बस. परंतु कोणी केली होती सांगितलं मी आता तुम्हाला. विल्यम बेंटिंगने केली होती, ऑकलंडने केली होती आणि डलहौसीने सुद्धा केली होती. म्हणजे ऑकलंडने सुद्धा आपण असं म्हणू शकतो. डलहौसीने तर केलीच होती. बघा, इथे रामकृष्ण गोपाळ भांडारकर, राघो भांडारकर यांचा जन्म मालवण इथे झाला आहे. लक्षात ठेवा.
तुम्ही भंडारकर इन्स्टिट्यूट बघितली असतील, भंडारकर रोडला इथे. तुम्ही पुण्यामध्ये फिरताना कधी विचार नाही करता का आपण इथे असंच फिरतोय म्हणून? तुम्ही बाळ शास्त्री जांभेकर त्यांचा वाडा बघितलाय का, कुठे राहत तर? हा, तिथे इथून खाली उतरा आणि 20 मीटर वर जा. इथे तुम्ही इथे चहा प्यायला जात असाल बरोबर, त्या पुढे नाव वाचा, इथे बाळशास्त्री जांभेकर राहत होते. तिथे मंदिर सुद्धा आहे, तुम्ही जा कधीतरी. तुम्ही रोज जाता पण सर आमचं लक्षच नाही राहतो, आम्ही कशाला वाचा बरं का? आम्ही आम्ही रस्त्यावर पाट्या का वाचा? तिथे तुम्ही अजून खाली जा, अजून ते बाई त्या चौकात इथून 100-150 मीटर वर तिथे देता दामोदर मग तिथे चापेकर बंधू राहत होते बरोबर. अजून तिथे थोड्या खालती जा, तुम्हाला तिथे इथे टिळकांचा वाडा येतो. अजून तुम्ही इथे बाजूला जा, इकडे महात्मा फुलेंचा वाडा येतो, महात्मा फुलेंची शाळा येतो, फुले वाडा येतो. तर आम्ही कशाला बघा म्हणा. बर, हा अजून अजून तुम्ही खाली जा, इथे जाधव राहत होते, जाधवांचा पण उल्लेख होईलच पुढे. म्हणजे अजून खालती जा, रानडे राहत होते. तर आम्ही कशाला वाचावं ना, कशाला बघावं नाही बाकी आम्हाला टाइमच नाही मग. बरोबर. संग्रहालय बघा, तुम्हाला दिनकर केळकर संग्रहालय माहिती का? हे इथे मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं, या रस्ता हा जो रस्ता इथून दिसतोय केळकीतून, हा रस्ता ओलांडला की केळकर संग्रहालय लाल कलर मारलेला आहे बघा कधीतरी. अजून तुम्ही तिकडे कधी गेले, महात्मा फुलेंचं संग्रहालय आहे. म्हणजे तुम्ही पुण्यात आता मी तुम्हाला इथे सांगितलं राघू भांडारकर, तिथे भांडारकर रोड आहे माहिती का तुम्ही? ते डेक्कनच्या थोड्या वर गेले तो जाताना भांडारकर रोड आहे, भांडारकर इन्स्टिट्यूट आहे. तो प्रश्न एकदा आयोगाने विचारला होता, 100 वर्ष भांडारकर इन्स्टिट्यूटला पूर्ण झाले होते. 1817 मध्ये स्थापन झाली होती, 1917 मध्ये स्थापन झाली होती आणि 2017 मध्ये 100 वर्ष पूर्ण झाली होती, तेव्हा आयोगाने प्रश्न विचारलेला होता. म्हणजे तुम्हाला याच्यामुळे सांगतोय, प्रश्न विचारताना 100 वर्ष, 50 वर्ष, 150 वर्ष, 125 वर्ष, 25 वर्ष यावर प्रश्न विचारले जातात बरोबर. आता इथे बघा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म कुठे झालेला आहे? मालवण येथे झालेला आहे बघा. नेपाळ दूताने स्वागत करून राजा रणजित सिंह गोरखांचे सैनिक भरती केले, ठीक आहे बरं का. आता पुढे पेशावर बदला, गव्हर्नर बदला, ठीक आहे, हे पण लक्षात ठेवण्याची गरज नाही तुम्हाला. इथे बघा, 1838 मध्ये त्रिपक्षीय करार झाला, तर इंग्रज रणजित सिंह च्या सुद्धा लक्षात ठेवण्याची गरज नाही, हे 100% लक्षात ठेवा. लँड होल्डर असोसिएशनची स्थापना कधी झाली? खूप वेळा क्वेश्चन विचारलेला आहे. लँड होल्डर असोसिएशन जमीनदारांनी स्थापना केली होती, जमीनदारांची संस्था होती, हक्क मागण्यासाठी स्थापना होती. इंग्रजांना अर्ज करा, विनंत्या करा आणि हक्क मागा जमीनदारांनी. ही लँड ओनर्स किंवा होल्डर्स असोसिएशनची स्थापना कधी झाली आहे? जमीनदारांची कोलकात्याला झाली आहे, 1838 ला झाली आहे, लक्षात ठेवायचं आहे. दाखव ना, पेपर दाखवा. बघा इथे झाशीचा राजा गंगाधरराव झाले, ठीक आहे बरं. इथे 1839 मध्ये यांचा मृत्यू झाला आहे, पक्षाघात विकाराने झालेला होता. पुणे परिसरात कोळी समाजाचा उठाव झाला, मांडवी संस्थान दलौतीने समाप्त केली असं दिलं आहे. सातारा छत्रपती प्रतापसिंहांकडून काढून त्यांचा भाऊ अप्पासाहेब यांना राजा बनवले, कर्नल मांडवी ऑकलंडने. बघा इथे हे वाक्य चुकलेलं आहे, दलौतीचा बारे उल्लेखच नाही तिथे. काय बघा, कर्नूल आणि मांडवी या संस्थाने कोणी खालसा केलेली होती? त्यांनी खालसा केलेली होती, लॉर्ड ऑकलंडने. बघा मित्रांनो, शिकवलेल्यापैकी कसे प्रश्न येतात. तर आता आपण हे पण सतीश जल स्थापना आपण बघणार आहोत पुढे. परत आता आपण हा सुद्धा 1883 दुष्काळ संहिता सुद्धा बघणार आहोत आपण. दुष्काळ संहिता 1883 मध्ये आपण तो बघणार आहोत. त्यामध्ये आपण कुठला आयोग नेमला होता ते सुद्धा बघणार आहोत. म्हणजे तुम्हाला एक कधी काढता आला तर
स्ट्रॅचचे आयोग जो आहे 1878ला पहिल्यांदा दुष्काळ पडला होता, नंतर स्ट्रॅच आयोग नेमला. तुम्हाला असे प्रश्न काढता येतात. 1920 ऑल इंडिया ट्रेड युनियनचे अध्यक्ष, हे पण आपलं यामधून कव्हर सर्व होणार आहे. नंतर हे 1899, 1806, 1906 हे वृत्तपत्र सुद्धा आपले सर्व कव्हर होणार आहे. वृत्तपत्रांचा बघ तिथे एक पान दिलेलं आहे स्पेशल मध्ये, त्यामध्ये शेवटून पण आहे आणि पहिले पण आहे. ते तिथे बघू शकतो. गुराखी, देशसेवक हे वृत्तपत्र आपण दिलेले आहे सर्व. नंतर कंपनी सैन्याचा उठाव, सियालकोट, ठीक आहे बरं का, हे पण होईल. त्याचे आयोग आताच सांगितला, दुष्काळ उपाययोजना तो पण आपला कव्हर होतोय इथे. व्हाईसरायच्या कालखंडामध्ये जिल्हा लोकल बोर्डाची स्थापना झाली, हे पण आपलं कव्हर होत आहे. नंतर सार्वजनी नायडूंचा प्रश्न कव्हर होत आहे. इथून सर्वचे सर्व आपले प्रश्न कव्हर होत आहे. जेव्हा भूगोलामध्ये पण आपले 10चे 10 क्वेश्चन कव्हर होत आहे. भूगोल मी तुम्हाला आता घेणारच आहे. हे झाल्यानंतर जॉग्राफी घेणारच आहे. मागच्या बॅचला प्रॉपर शिकवलेलं आहे. पण आपण ज्यावेळेस 21 पासून हे घेऊ, इकॉनॉमिक्स घेऊ. इकॉनॉमिक्स मधला TSOचा प्रश्न 100% कव्हर होईल इथून. मागच्या बॅचला बी झालाय. पंचवार्षिक योजनेचा 100% कव्हर होतोय, मागच्या बॅचला पण झालेला आहे. अजून त्यानंतर रिझर्व्ह बँकेचा 100% कव्हर होतोय. 14 आपल्या तक्त्या म्हणून हाही प्रश्न आला आहे. 14 बँकांचे व्यापार, 14 बँका राष्ट्रीयकरण कधी झालं. इथे आयोगाने तारीख चुकवली. इथे बघा 1959 लिहिलेले आहे, परंतु ते 69ला झालेले आहे. तुम्हाला तक्त्यामध्येही भेटून जाईल. स्टेट ऑफ इंडियाची स्थापना पण भेटेल तुम्हाला. रिझर्व्ह बँकेचाही भेटेल, कार्यालय आहे. सोपा प्रश्न होता हा, तो पण कव्हर होईल आपला. आता आपण पॉलिटी बघत होतो ना, पॉलिटीकडे जाऊ. कधीपासून? 52 पासून, 51 पासून असेल. बघा 51 पासून. भारतीय संविधानाच्या कलम 165 संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण असतो? आणि मी तुम्हाला कलम 165 उद्याचा जे आपले तुम्ही चार्ट आज घ्याल त्यामध्ये कलम 165 बघा कोण असतं. मी तुम्हाला वरती सांगितला होता महाधिवक्ता आणि खालती सांगितला होता महान्यायवादी. बरोबर, अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलेला होता. म्हणजे नाही, वरती महान्यायवादी खालती महाधिवक्ता सांगितलेला होता. इथे दिलेला आहे बघा. 73वी घटना दुरुस्ती आपण बघितली. 74वी घटना दुरुस्ती बघितली. ग्रामीण स्वराज्य संस्थाविषयी, स्थानिक स्वराज्य संस्थाविषयी 2 क्वेश्चन कव्हर झाले. सर्वोच्च न्यायालय मुख्यत्वे न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्याच्या संसदेतील ठराव टिंब ठराव मंजूर केला जातो. खूप वेळा सांगितलं मी तुम्हाला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या संख्येत कधी वाढ कधी करायची असेल तर निम्मे घटक राज्य आणि हे विशेष बहुमताने. त्यानंतर मी तुम्हाला कलम 58 सुद्धा सांगितलं, म्हणजे 4 क्वेश्चन कव्हर झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय म्हटलंय? कलम 32 बद्दल बी सांगितलं, हृदय आत्मा सांगितलं होतं. संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभेची तरतूद आहे हे सुद्धा मी तुम्हाला तिथे बोलून सांगितलं होतं. मित्रांनो, विधान परिषद 169, 170, 171 असे मी तुम्हाला कलम तिथे सांगितले होते. आणि इकडे मी वरती तुम्हाला सांगितलं होतं, इथे बघा संसद आहे, संसदचं कलम आहे 79, 80 राज्यसभेचा आहे, 81 लोकसभेचा आहे. असे कलम मी इकडे सुद्धा तुम्हाला सांगितलेले होते. कोणती अनुसूची केंद्र राज्य अधिकार विभाजनाशी संबंधित आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. केंद्र राज्य विभागणी, केंद्र राज्याची विभागणी करायचंय तर काय करायचं आहे हे सुद्धा तुम्ही ते बघू शकतात. मग इथे अनुसूच्या दिल्या होत्या, 5 दिल्या होत्या, 6 दिलेल्या होत्या, 7 दिल्या होत्या आणि 8 दिलेल्या होत्या केंद्र राज्य विभागणी. मग सूचीबद्दल कितवी सूची सांगितली होती मी तुम्हाला, तुम्ही बघून घ्या. 14, 15, 16, 17 हे कलम हे प्रॉपर तुम्हाला सांगितले होते. पैकीच्या पैकी तुम्हाला मार्क पडायला पाहिजे होते. हे सुद्धा समाजवादी धर्मनिरपेक्ष कोणत्या घटना दुरुस्तीनुसार टाकण्यात आलेले आहे? कुठे? सरनाम्यामध्ये तुम्हाला ओढून सांगितलं होतं. मित्रांनो, 42वी घटना दुरुस्ती बघून घ्या तुम्ही व्यवस्थित. परत हे सुद्धा 66 झाले 51 पासून 15
15चे 15 क्वेश्चन आपले या म्हणून कव्हर झालेले आहे. सर्व क्वेश्चन, भूगोलाचे सर्व क्वेश्चन कव्हर होत आहे. इतिहासचा फक्त एक अधिक सोडला तर सर्व क्वेश्चन कव्हर होत आहे. कारण तुमच्यासाठी इकॉनॉमिक्स कमी म्हणून इकॉनॉमिक्सचे, पण इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि जॉग्राफी सर्व क्वेश्चन म्हणजे माझे ज्याने लेक्चर ऐकले असतील त्याला जवळजवळ, ज्याने फक्त ही बॅच केली असेल त्याला जवळजवळ कितीपर्यंत मार्क भेटू शकतात बघा. 15 पैकी 15 क्वालिटीचे, एक बी मार्क जाणार नाही. कारण मी सर्व डिटेल मध्ये शिकवलं होतं आणि हे सुद्धा सांगितलं होतं इथे प्रश्न विचारतात, इथे प्रश्न विचारतात. 10 पैकी 10 भूगोलाचे, बरोबर. जवळजवळ 2 आपले इतिहासचे चुकून जाल तुम्ही, जवळजवळ 8 प्रश्न इतिहासचे, बरोबर. 10 प्रश्न दिले इतिहासचे आणि ते झाल्यानंतर जवळजवळ 7 एक क्वेश्चन, 15 क्वेश्चन पैकी 7 एक क्वेश्चन आपले याचे कव्हर झालेले आहेत. कारण तुम्हाला कमी आहे ना, इकॉनॉमिक्स कमीच आहे तुम्हाला, त्यामुळे. म्हणजे बघा किती क्वेश्चन कव्हर होत आहेत. 15 एक 15, 15 2 30 आणि 40. आणि त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं मी तुम्हाला जे शिकवेल मित्रांनो त्या म्हणून इतके क्वेश्चन येतील. बारे अजून यातलं चालू घडामोडी सोडून दिलंय आपण, बरोबर ना. चालू घडामोडी तुम्हाला रोज वाचायला सांगितलंय मी. यातलं अजून विज्ञान आपण सोडून दिलेलं आहे. रत्नाकर सरांनी शिकवलेलं आहे तुम्हाला विज्ञान, बरोबर. विज्ञान आणि चालू घडामोडी सुद्धा, चालू विज्ञानचे सुद्धा तुम्ही कधी केले असेल तर विज्ञानचे जवळजवळ 15 पैकी 10-12 क्वेश्चन कव्हर झालेले आहे. म्हणजे ज्या मुलाने कधी, एखाद्या मुलाने कधी प्रॉपर आपली क्लास कधी केली असती तर गणित बुद्धिमापनच्या सरांनी बी तुम्हाला डिटेल मध्ये शिकवलंय, त्यांचे बी प्रश्न कव्हर झाले असते. 50-52 मार्क तर या विषयातच पडू शकले असते. गणित बुद्धिमापन तर सोडवायचं पण कामी, तरी सुद्धा गट क चा रिझल्ट आला असता. गट क चं मीठ लागेल 45 पर्यंत मीठ लागेल, असं आहे. म्हणून मी प्रत्येक मुलाला सांगतो, अरे मित्रांनो तुम्ही लेक्चर व्यवस्थित ऐका, व्यवस्थित ऐका. 10-12 मिनिटं बाकी, पाण्याची तहान लागली होती, पाणीच नाही आज. बघा इथे इथपर्यंत आपण ऑकलंड पर्यंत आलेले आहे. नंतर पाणी पिऊन येतो, नाही तर मला चक्कर येऊन जाते. बघा 1840 जगन्नाथ शंकर शेठ बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य बनलेले होते मुंबई इलाक्यामध्ये. प्रश्न खालीलपैकी, आता हा प्रश्न कंबाईन मेन्सला राज्यसेवाला विचारले जातात. खालीलपैकी जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बद्दल योग्य विधान निवडा. मग त्यामध्ये असे वाक्य टाकले जातात. ते बोर्ड ऑफ एज्युकेशनचे सदस्य होते, मुंबईला घातले होते. बघा सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा विवाह झाला होता. मी तुम्हाला सांगितलं महात्मा फुले यांचा जन्म कधी झाला होता, 1827 मध्ये. आणि सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता, 3 जानेवारी 1831 मध्ये जन्म झाला होता. आणि यांचा 11 एप्रिल सांगितला मी तुम्हाला, बरोबर ना. आणि ज्यावेळेस त्यांचा विवाह झाला त्यावेळेस विवाहाच्या वेळी महात्मा फुले हे 13 वर्षाचे होते आणि सावित्रीबाई फुले ह्या किती वर्षाच्या होत्या, 9 वर्षाच्या होत्या. लक्षात ठेवायचं आहे. इथे बघा खडकसिंहांचा मृत्यू झाला, ठीक आहे, तुम्हाला लक्षात ठेवण्याची गरज नाही. इथे बघा ऑकलंडने अजून संस्थाने खालसा केली होती. कोणतं, जालोन व कुलाबा ही राज्य विलीनीकरण खालसा केली होती किंवा विलीनीकरण केली होती. मग संस्थाने विलीनीकरण कोणी कोणी केली होती, विल्यम बेंटिंक, ऑकलंड आणि डलहौसी. तिन्ही लक्षात ठेवायचेच. प्रश्न टप आहे. महाराष्ट्रातले जवळजवळ भरपूर मुलं चुकू शकतील, तुमचा प्रश्न बरोबर येईल आला तर.
जालोन आणि कुलाबा. 1841 मध्ये महात्मा फुलेंनी शिक्षणामध्ये पुन्हा शिक्षण चालू केले होते 1841 ला. म्हणजे त्यांचं बंद पडलेलं शिक्षण होतं. महात्मा फुलेंचा जन्म 1827 ला झाला. 28 मध्ये त्यांच्या आईचं निधन झालं. त्यांचं सांभार त्यांच्या हाताने केलेला होता. नंतर 34 ते 38च्या कालखंडामध्ये प्राथमिक शिक्षण झालं आणि प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर शिक्षण बंद पडलं. 1840 मध्ये त्यांचा विवाह झाला आणि विवाह झाल्यानंतर 1841 नंतर त्यांचं उच्च शिक्षण किंवा माध्यमिक शिक्षण आपण म्हटलेलं आहे महात्मा फुलेंचं चालू होतं. 41 ते 1847 या कालखंडामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं. परंतु ते शिक्षण कोणामुळे चालू झालं होतं? गफ्फार बेगमची आणि लिजिट साहेब यांनी मदत केली. पुढे त्यांचं बंद होतं. बघा, ब्रह्मदेशाच्या युद्धात हिंदू शिपायांना बघा, सुरत, कुलाबा, जालोन ही राज्य ब्रिटिश साम्राज्यात स्थापनेकरण केले. हे तुम्हाला इथे दल होते नाही, तर इथे चुकलेलं आहे. सगळी नारायण काय शाह सुजाला ठार मारले होते. प्रथम इंग्रज अफगाण कधी झाला आहे? 1840 ला. हा मी तेव्हा तुम्हाला प्रथम इंग्रज ब्रह्मदेश युद्ध सांगितलं. ब्रह्मदेश युद्ध हे प्रथम इंग्रज ब्रह्मदेश युद्ध 1824 ते 1826 या कालखंडामध्ये सांगितलं आणि अफगाण युद्ध सांगत आहे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला आहे? निफाड येथे झालेला प्रश्न विचारला जातो. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कुठे झाला आहे? नाशिक मध्ये आहे. बघा, नंतर अमेरिकन मिशनरींनी लोकांनी महाराष्ट्रामध्ये ज्ञानोदय हे मासिक चालू केले. प्रश्न एकदा विचारलेला होता कंपनीला. मिशनरी लोकांनी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेतून, मराठी आणि इंग्रजी भाषेतून कुठलं मासिक होतं? ज्ञानोदय हे मासिक होतं. मराठी भाषेतून होतं. आता तुम्हाला महात्मा फुलेंबद्दल बंद पडलेलं शिक्षण चालू झालं होतं आणि गफ्फार बेगम तुम्ही लक्षातच ठेवा. काय हे बाय पाक्षिक, हे बाय 15 दिवसातून येणार आहे. नंतर 1842 मध्ये कालखंडामध्ये इलेनबरो हा गव्हर्नर आला होता. 42 ते 42 आणि जी गुलामगिरी प्रथा पूर्णतः बंद पडलेली होती. कधी? 1843 पूर्णतः गुलामगिरी कधी बंद पडली? 1840 मध्ये. अर्पणा, धन्यवाद. लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरेच मुलं येतात, भेट देऊन चालले जाता. लाईव्ह आले एक मिनिट थांबते की हजेरी लागत असेल, काहीतरी असेल, बरोबर ना? मुलं येतात, त्यांना लेक्चर महत्वाचं वाटत नाही वाटतं म्हणून येतात. परंतु मी आता बी तुम्हाला प्रश्न वाचून दाखवले. आपण शिकवतो, आपण कुठल्या एक्झाम साठी शिकवतोय? सरळ सेवेसाठी. आणि मी तुम्हाला गट क चा पेपर वाचून दाखवला. मागच्या वेळेस गट ब चा वर्गात तू आणला होता वाटतं पेपर. गट ब चा पेपर मी वाचून दाखवलेला होता. परत तुम्हाला UPSC ला प्रश्न आले ते पण सांगितले, राज्यसेवेला प्रश्न आले ते पण सांगितले, बरोबर? सरळ सेवेला येतात ते पण सांगतो आहे. धन्यवाद. जे भेट देऊन जात आहे त्यांच्यासाठी डबल टिबल धन्यवाद. भारतात पूर्णपणे गुलामगिरी प्रथा कधी बंद पडली? 1842 मध्ये. आणि 1843 मध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटी नावाची राजकीय स्वरूपाची संस्था होती. ब्रिटिश इंडिया सोसायटी. सिंधवर इंग्रजांनी कब्जा केला नाही, लक्षात ठेवण्याची गरज आहे. बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटी
किंवा याची स्थापना 1843 मध्ये झाली होती. शेरशाह ठार झाला नाही लक्षात ठेवण्याची गरज आहे. हे पण नाही लक्षात ठेवण्याची गरज आहे. नाही लक्षात ठेवले तरी चालेल. बेंगॉल ब्रिटिश इंडिया सोसायटीची स्थापना 1843 ला. असा प्रश्न कधी विचारले जातात? ब्रिटिश इंडिया सोसायटी. हे बघा, बेंगॉल ब्रिटिश आहे, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे, हे ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे. दोघं वेगवेगळे आहे. मुलांना ते सारखं वाटतं, मग आयोग त्यामध्ये कन्फ्युज करतो, चुकवून टाकतो. असा बघा, 1844 दादोबा तळखरकर यांनी मानव धर्म सभेची स्थापना केलेली आहे. प्रश्न विचारला जातो, मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली आणि कुठे केली? आणि विचारलेला पण आहे, म्हणजे सरळ सेवेला विचारलेला आहे, कंबाईनला विचारलेला आहे, राज्यसभेला विचारलेला आहे. मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली आहे? दादोबा पांडुरंग तळखरकरांनी केली आहे. आणि कुठे केली आहे? सुरत येथे केले आहे. बघा, लोकहितवादी सरकारी कार्यालय दुभाषेचे कार्य करत होते. ठीक आहे बरं का. दुभाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी. बघा, लॉर्ड इरनबर्नच्या जागी गव्हर्नर जनरल म्हणून लॉर्ड हार्डिंग्स आला होता. हा जो होता लॉर्ड हार्डिंग्स, हा लॉर्ड हार्डिंग्स पहिला होता. ह्या लॉर्ड हार्डिंगचा कालखंड 1844 ते 1848 चा कालखंड आहे. तुम्ही म्हणाल मला कसं माहिती? मला माहिती, मी स्वतः विद्यार्थी होता, बरोबर ना. आतापर्यंत अभ्यास केलेला आहे, आणि अभ्यास म्हणजे हाच नाही केला आहे. UPSC दिलेले आहे, राज्यसेवेच्या दिलेले आहे, सर्व एक्झाम दिलेले आहे, आणि तुफान सर्व विषयाला तू माझ्याकडून शिकलेले आहे. तुम्हाला ते जाणीव झालं असेल. बघा, लॉर्ड हार्डिंग, आणि ह्याच माणसाने रविवारची सुट्टी जाहीर केली होती. लॉर्ड हार्डिंग रविवारची सुट्टी, पहिले रविवारी सुट्टीची प्रथा नव्हती, लॉर्ड हार्डिंगने ते केली होती. बरं, सुट्टी पाहिजे म्हणून एकदा कंपनीचे जे कारखानदार असतात त्यांनी आंदोलन केले होते, तरी पण सुट्टी भेटत नव्हती. म्हणजे पहिले कामाची पद्धत खतरनाक होती. 12 तास, 14 तास, 16 तास असे काम करून येत होते लोकांकडून, आणि जेवणासाठी फक्त अर्धा तास देत होते, 15 मिनिटं देत होते. तुम्ही अर्धा तास पटापट जेवण करा आणि तेवढंही करा. आणि काम नाही केलं तर अक्षरशः मारत सुद्धा होते, काढून बी टाकत, कामाची गरज होती, असं होतं. बघा, प्रथम इंग्रज शीख युद्ध 1845-46 मध्ये झालं. आणि 1845 ला हा प्रश्न मी खूप वेळा विचारलाय, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना. ह्या ज्या स्थापना आहे, मी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे मागे, त्यामध्ये पण दिलेलं आहे स्थापना. मागे का पुढे कुठे दिलेलं आहे नोट्स मध्ये? स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना 1845 ला झाली आहे. ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबई येथे झाली आहे. बघा, फिरोजशाह मेहता यांचा जन्म झाला होता. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, मुंबईचे अनभिषिक्त सम्राट कोण आहे? असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो. ऍडव्होकेट होते, फिरोजशाह मेहता होते. फिरोजशाह मेहतांवर तुम्हाला विचारला जातो. मुंबईचे अनभिषिक्त सम्राट सम्राट हा प्रश्न विचारला जातो. कोण? फिरोजशाह मेहता. इथे बघा, बाळशास्त्री जांभेकरांचा मृत्यू झाला आहे बनेश्वर येथे. ग्रँड मेडिकल कॉलेज मुंबई येथे ठिकाणी हरवले, ही बाकी काही करण्याची गरज नाही. तिथे विधी विद्यालय, बघा, विधी विद्यालय म्हणजे लॉ कॉलेजची स्थापना झाली आहे. मुंबईचं जे लॉ कॉलेज आहे त्याची स्थापना 1800, मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं, पहिल्यांदा डॉक्टर म्हणजे मेडिकल कॉलेज सांगितलं, नंतर सांगितलं इंजिनियर कॉलेज सांगितलं, आणि आता काय सांगतोय, आता तुम्हाला विधी विद्यालय, आता लॉ कॉलेज सांगतोय. म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, वकील असे आले. आता पुढे येईल बघा, शेतकी कॉलेज. बघा, डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून आला. मी तुम्हाला बघा इथे 44 ते 48 कालखंड कोणाचा सांगितला? लॉर्ड हार्डिंगचं सांगितलं, बरोबर. आणि
डलहौसी गव्हर्नर जनरल म्हणून कधी आलेला आहे? 1848ला आलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. बघा, मुलींची पहिली शाळा भिडेवाड्यामध्ये केली. भिडेवाडा कोणी चालू केली होती? भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा चालू केली होती. आणि त्यावेळेस त्यांच्याकडे 7 मुली होत्या. लक्षात ठेवायचं आहे. बघा, लोकहितवादींनी प्रभाकर म्हणून श्वेतपत्रे लिहिली. तुम्हाला प्रश्न विचारला जातो, श्वेतपत्रे कोणी लिहिलेली होती? 100 पत्रे होते. श्वेतपत्रे, श्वेत म्हणजे 100 पत्रे कोणी लिहिलेली होती? कोणी लिहिलेली होती? लोकहितवादींनी लिहिलेली होती श्वेतपत्रे. लक्षात ठेवायचं आहे. आणि कोणत्या वृत्तपत्रातून लिहिली होती? प्रभाकर वृत्तपत्रातून लिहिलेली होती श्वेतपत्रे. आणि ही पुढे श्वेतपत्रे जे आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा प्रकाशित केली होती. बघा, ज्ञानप्रसारक सभाची स्थापना केली होती. हा पण प्रश्न विचारलेला आहे, लक्षात ठेवण्यासारखा. लक्षात ठेवा, ज्ञानप्रसारक सभा कोणी? भाऊ दाजी लाड पहिले अध्यक्ष होते. व्ह्यू गपच्या नेतृत्वाखाली इंग्रज सैन्यांनी पंजाबमध्ये प्रवेश केला. काही ब्रिटिश साम्राज्य सातारामध्ये विलिनीकरण केले. पहिल्यांदा सातारा विलिनीकरण म्हणजे प्रश्न विचारला जातो, डलहौसीने पहिल्यांदा कुठलं संस्थान विलिनीकरण केलं होतं? सातारा. नंतर संबरपूर केलं होतं. नंतर जोधपूर केलं होतं. नंतर बघाट केलं होतं. नंतर उदयपूर केलं होतं. नंतर झाशी केलं होतं. नंतर नागपूर केलं होतं. नंतर अशा पद्धतीने संस्थाने खासदारकरण केले होते. येईल ते पुढे, आपण उद्याच्या दिवशी ते बघणार आहोत. आज आपण 1848 पर्यंत थांबू. बाकी राहिलेलं आपण उद्याच्या दिवशी घेऊ. समजलं का? कुठलंही पण रिव्हिजन तुम्ही 100% मारा. खूप डिटेलमध्ये घेत आहे आणि कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं हे सुद्धा मी तुम्हाला